हाय मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मी आलेलो आहे आता गावी, म्हणजे बायकोच्या गावी आलेलो आहे फिरायला. सुट्टी असल्यामुळे कार्यक्रम आहेत एक दोन अटेंड करायचे आहेत ते. तर गावाकडची सकाळ बघू शकता तुम्ही कशी असते. फ्रेश वातावरण असतं सकाळी. आता 6:30 वाजलेले आहेत आणि त्याचबरोबर सूर्य पण उगवलेला आहे. माझ्या मागे बघू शकता गावाकडची सकाळ कसं फ्रेश वातावरण दिसते आपल्याला. कसं छान सुंदर वातावरण आहे. अशा वातावरणात फिरायला खूप मजा वाटते. तर बघू शकता मागच्या साईडला थोडा पाऊस कमी झालेला आहे, त्यामुळे हिरवगार जरा कमी आहे. तर आता पाऊस चालू होईलच आता एका आठवड्याच्या नंतर. पाऊस झाल्याच्या नंतर तिकडं सगळं हिरवगार दिसतं. संपूर्ण एरिया हा पाण्याने भरलेला असतोच, पण गवत वगैरे हिरवं उगवलेलं असतं या साईडला. संपूर्ण असं माळा असल्यामुळे इथं गवत जास्त उगवलं जातं. मी तुम्हाला दाखवतो आता. बघा आता ह्या साईडला शेती आहे. सकाळ सकाळ कसं खूप छान वातावरण दिसते इथे. बघा केळीची बाग वगैरे आहे. त्यानंतर ते पलीकडच्या साईडला रस्त्याने कोणतरी काका व्यायाम करून चाललेले आहेत. सकाळ सकाळ व्यायाम केल्यावर भारी वाटतं ना. असं म्हणजे वातावरण छान असतं, त्यामुळं माणसं चालतात वातावरणात. तर आता जस्ट 7 वाजलेले आहेत. त्याचबरोबर आम्ही सगळे उठलेलो आहेत आता. आम्ही आता थोड्या वेळात एक 10-15 मिनटं सर्वांचं उरकणार आहे, तेव्हा आम्ही कार्यक्रमाला जाणार आहे आता. मी तुम्हाला तिकडचं कार्यक्रमाचे कसं आहे कार्यक्रम ते दाखवतो 2 मिनटामध्ये. बघा कसं वातावरण खूप छान बनवलेलं नाही म्हणता येणार, एक निसर्गाची किमया आहे. माझ्या मागचं एरिया कसं छान, बघ कसं खूप छान असं आहे. तर आम्ही आता चाललेलो गावी. तर आता जस्ट गावी जातो आता तहान लागल्यावर पाणी घ्यायला. तर हे पाणी आणायला आलेले. परी पाणी आणलं का? काय आणलं बाबडे? बबडीने पाणी आणलेलं आहे. आता पाणी पी. लय गार नाही ना, सर्दी होईल बरं का लय गार पाणी पिलं. परी सर्दी होती, गार पाणी प्यायचं नाही लय. हा माऊ पाणी दिलं का पाणी परी? हा शबास. लय गार पाणी प्यायचं नाही बरं का. हां लय गार आहे. बरं तसंच ठेवा, आपण थोड्या वेळात पिऊ पाणी. हां ओके. इथं आम्ही आता जस्ट पाणी घेतलं. महावीर डेअरी अँड प्रोडक्ट्स म्हणून आहे त्यांचं. तिथं पाणी घेतलं आणि आता म्हणलं चला पुढच्या प्रवासाला. परी जायचं ना? मी पिऊ का पाणी? मी पाणी पिऊ का? आता परी आमचे गावी जाणार, त्यामुळे खुश आहे. कशाला चाललोय परी आपण गावी? म्हशीच्या बसते का म्हशीवर? पुढे म्हशी आलेला म्हणून म्हणते म्हशी वाचायचं. मी आता वरती आलो टेरेसवरती. तर कसं छान वातावरण झालेलं दिसतंय. किती लांब पाहिलं तरी असं म्हणजे फ्रेश वाटतंय सकाळ सकाळी. इथे आमच्या पाहुण्यांनी बोरला पाणी खूप लागलेलं आहे. म्हणजे उन्हाळ्यात पाणी भरपूर छान लागलेलं आहे. बघा कसं खूप छान असं वाटतं. आज भरपूर पाऊस आणि आभाळ वगैरे आलेलं आहे. पावसाचं वातावरण निर्मिती झालेली आहे. नारळाची झाडं आहेत तिथे आमच्या पलीकडे. जांभळीचं झाड आहे. जांभळी झाडाला एवढे जांभळं लागलेले आहेत की भरपूरच. मी तुम्हाला दाखवणारच आहे. जांभळी झाडाला जांभळं लागले. हे असं एका रानात एकांतात निवांत असतं रानामध्ये. कसं वातावरण खूप छान आहे. इथे या साईडला केळीची बाग आहे. पक्ष्यांचा किलबिलाट चाललेला आहे. बघा कसं स्वच्छ आभाळ दिसते, ढग आहेत. जस्ट आम्ही आता घरी पोचलेलो आहे आणि पोचल्या आम्हाला आजींचे नानांचे रामभाऊ साहेबांची गाठ पडली. एवढं कोण भेटलं आपल्याला आल्यावर? सगळे भेटले आपल्याला. इकडे आहेत रामसर आलेले आहेत. आता जस्ट पाणी आणलेले. इथे मागच्या साईडला अण्णा बसलेले आहेत. ही आता कंट्रोल आली, त्यामुळे बसले गडीभर आराम करते. कंटाळा आला ना गाडीवर बसून.
प्रवास केला. खूप प्रवास केल्यामुळे आम्हाला कंटाळा आला. इथं आजी बसते. अण्णा बाळ आले बरं वाटतं का नाही? बाळ आलं बरं वाटतं का नाही? करमून जात ना? हा बाळाला पण बरं वाटलं तुम्हाला पाहिलं. हा आनंद वाटला का नाही अण्णा? आनंद बघा इथे आजीला पण आनंद झालाय शेळ्यांमुळं. मला दिला असता म्हणायची च्या करून देते, मला भाकरी करून दिली असते. बघा आजीचं प्रेम किती, नाती आजीचं प्रेम लय आहे. मग एवढं मोठी जिलबी आणून दिली ती यायला. 2 येडं कालून पाणी पिले तर मारली आजींच्या आणि नातीच्या गप्पा. मला आजी बरी का? तब्येत बरी आहे आजींची. इकडे अण्णा भेटल्या. अण्णा बरी ना तब्येत? ओके. आल्या माझं जे रेग्युलर कुत्रा असते आल्याला मोकळं घेतं माझं मागे लागतं. खूप छान.